नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. माझ्या लाडक्या ताई दादांना नवीन वर्षाच्या खूप गोड गोड शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, आनंदाचं, भरभराटीचं, ऐश्वर्याचं आणि ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होण्याचं जाऊ, हेच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात ही गुरुवारने झालेली आहे. तर आजपासूनच स्वामींची ही 15 मिनिटाची सेवा सर्वांनी आवर्जून करा. तर या सेवेने खूप ताईदादांना या सेवेने खूप छान असे अनुभव आलेले आहेत. जीवनातील 100% प्रश्न या सेवेनेच मार्गी लागतात आणि या सेवेचा खूप जणांना छान असा अनुभव आलेला आहे. मग तुम्हालाही यावा, आम्हालाही यावा. मग यासाठी स्वामी महाराजांची सेवा करायला तर सुरुवात करावीच लागेल. तर बघा, या नवीन वर्षी काहीतरी आगळं वेगळं, काहीतरी नवीन करूया आणि आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद, आपल्या स्वामी महाराजांची कृपा, आपल्या स्वामी महाराजांचा वरदहस्त सदैव आपल्या पाठीशी, आपल्यासोबत असावा, आपल्या डोक्यावर असावा. यासाठी या नवीन वर्षाची नवीन वाटचाल, नवीन सुरुवात करूया. तर बघा, आपल्या जीवनातील जे काही प्रश्न असतात, जे काही अडचणी असतात, तर त्या सुटाव्यात, दूर व्हाव्यात, यासाठी आपण मोठमोठे पारायण करतो, मोठमोठे उपवास करतो, मोठमोठे व्रतवैकल्य करत असतो. पण याची आपल्याला काही प्रचिती येत नाही. याचं आपल्याला फळ लवकर मिळतं, तर कधी उशिरा मिळत नाही. त्याच्या मागचं एक कारण आहे. कारण आपण कोणती सेवा करतो, आपण ज्या काही सेवा करतो तर त्या पूर्णरित्या पूर्ण होत नाहीत. काहीतरी आपल्याकडून चुकलेलं असतं, काहीतरी आपल्याकडून कोणती तरी सेवा राहिलेली असती. त्याच्यामुळे आपल्याला या सेवेला अडथळे येतात आणि आपली ती सेवा पूर्णपणे होत नाही. तर अडथळे कोणते किंवा त्या कोणत्या सेवा आहेत ज्या आपल्याकडून राहून जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या सेवेचा अनुभव येत नाही. तर बघा, तुम्ही कितीही सेवा करा, तुम्हाला लवकर अनुभव येणारच नाही. कारण तुम्ही या सेवा करत नाहीत. कारण आपण जी काही पारायणं करतो, आपले समजा जे काही आर्थिक अडचणी असो, काहीतरी परिस्थिती असो, काही संकट असो किंवा काहीतरी मोठी इच्छा असो, ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण पारायण करतच असतो, संकल्पयुक्त सेवा करतो. पण ते पूर्ण का होत नाही, त्याचा छान असा अनुभव आपल्याला का येत नाही, दुसऱ्यांना येतो मग मलाच का येत नाही, असा आपला प्रश्न असतो. तर बघा, त्यासाठी तुम्हाला ही 15 मिनिटांची जी सेवा आहे ती रोज करायला हवी. जर तुम्ही ही सेवा करत असाल तर तुम्हाला दुसऱ्या सेवेचा अनुभव हा लवकरच येणार. ती सेवा म्हणजेच कोणती, तर ती सेवा आहे नित्यसेवा. स्वामी चरित्र सारामृताची ही जी पोथी आहे त्याच्यातली तुम्हाला ही नित्यसेवा, कारण नित्यसेवा आहे तर तो नित्यसेवा ही पोथी स्वामी चरित्र सारामृताचे तुम्हाला पोथी प्रत्यक्ष स्वामी महाराजांचा आत्मा आहे. आणि या पोथीचं जर तुम्ही पठण केलं, स्वामी चरित्र सारामृताची ही पोथी प्रत्यक्ष स्वामी महाराजांचा आत्मा आहे आणि या पोथीचं जर तुम्ही पठण केलं तर याला नित्यसेवा असं म्हणतात. तर या पोथीचं तुम्हाला क्रमशः दररोज 3 अध्यायाचं पठण करायचं आहे. मग जर का तुम्ही या नित्यसेवेची सवय लावून घेतली तर हे मेन मुळातच पाया आहे. तुम्हाला इथूनच सुरुवात करायची असते. सेवेला ज्यावेळेस तुम्ही दुसरी पारायणं करतो, संकल्पयुक्त पारायण करतात, व्रत करतात, त्याआधी त्या सेवेबरोबरच नित्यसेवा ही तुमची कंटिन्यू चालू पाहिजे. म्हणजेच काय, तर बऱ्याच जणांना काय होतं, वेळ नाही, चला नित्यसेवा राहू द्या, आपलं हे पारायण चालू तर आहे, पारायणच करूया. पण नित्यसेवा स्किप न करता आपण असं होतं बऱ्याच वेळा, ज्यांना माहीत नाही त्यांच्या बाबतीतही असं होतं. त्याच्यामुळे सर्वात आधी आपल्याला नित्यसेवा करायलाच पाहिजे. जो कोणी स्वामी महाराजांचे नामस्मरण करतो त्याचा योगक्षेम प्रत्यक्ष स्वामी महाराज चालवतात. त्याचं जे जीवनातील सुखदुःख अडचणी असते ते सर्व काही स्वामी महाराज बघतात आणि योग्य त्याच वळणावर, योग्य त्या दिशेने स्वामी महाराज त्या व्यक्तीला घेऊन जात असतात. त्याच्यामुळे तुम्ही ही नित्यसेवा आवर्जून करा. बघा, जास्त वेळसुद्धा लागणार नाही. तुम्हाला दररोज क्रमशः या पोथीचे 3 अध्याय पठण करायचे आहेत. 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळेस नाही झाला तर तुम्ही 1 वेळेस तरी म्हणू शकतात. त्याआधी देवपूजा करण्याच्या आधी तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे. नंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय
11 माळी जप, 11 वेळेस तारक मंत्र किंवा 1 वेळेस तारक मंत्र दररोज तुम्हाला पंचमहायज्ञसुद्धा करायचा असतो. तर बघा, गुरुमाऊलीसुद्धा आपल्याला प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी सुद्धा आपल्याला ही सेवा सांगितलेली आहे, ही सेवा दिलेली आहे की तुम्ही कोणतीही सेवा करा, पण नित्यसेवा ही तुम्ही दररोज केलीच पाहिजे. आणि नित्यसेवेमध्ये पंचमहायज्ञ हा आवर्जून केलाच पाहिजे. तर त्याचबरोबर नवार्णव मंत्राची 1 माळ करायची आहे तुम्हाला, गायत्री मंत्राची 1 माळ करायची आहे आणि सायंकाळी सकाळी दिवे लागण्याच्या टायमिंगला कालभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण तुम्ही, म्हणजेच दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्ही जर पठण केलं तर त्यामधले तुम्हाला अध्यायसुद्धा पठण करायचेच असतात. घरातील प्रत्येक स्त्रीने आपल्या कुलदेवीची कुलसेवेसाठी या दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर बघा, पुरुषांनी मल्हारी सप्तशतीचं म्हणजेच खंडोबा महाराजांचं दररोज 2 अध्याय वाचायचे असतात. अशा प्रकारे ज्या घरात ह्या सेवा केल्या जातात त्या घरामध्ये बघा कधीच कोणती अडचण येत नाही. अडचण आली तरी त्याची तीव्रताही खूप कमी होते. ती म्हणजे या सेवेने हा अनुभव खूप लोकांना आलेला आहे. छान अनुभव आलेले आहेत. तर तुम्ही आवर्जून या सेवा करा, नक्की करून बघा आणि छान असे अनुभव तुम्हाला या सेवेने येणार आहेत. तर तुम्ही स्वतः नक्की अनुभव घ्या. आजपासूनच स्वामींची ही 15 मिनिटाची सेवा रोज करा. जीवनातील 100% प्रश्न तुमचे मार्गी लागणारच आहेत. ज्याप्रमाणे करोडो लोकांना हे छान असे अनुभव आलेले आहेत, त्याप्रकारे तुम्हालाही या सेवेचा अनुभव नक्कीच येणार आहेत. मग तुम्ही का थांबलात? करोडो लोकांनी ही सेवा केलेली आहे, त्यांनी अनुभवलेलं आहे, मग आपणही करूया. आजपासूनच ज्या वेळेला तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्यावेळेला तुम्ही सेवेला सुरुवात करा. जीवनात कितीही अडचण असो, कितीही काही असो, ते तुमची अडचण दूर होणार म्हणजे होणारच. प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या सेवा दररोज नित्यनियमाने करा, दररोज ही नित्यसेवा करा. तुम्ही मग नित्यसेवा आधी करायची, नंतर मग तुमचे जे काही पारायण आहेत, जे काही उपवास आहेत, जे काही तुमचे संकल्पयुक्त पारायण आहे ते पारायण तुम्ही नंतर केले तरी पण चालतात. पण या वर्षाला हे छान अशी सवय लावून घ्या. या नवीन वर्षामध्ये तुमच्या जीवनातील जे काही दुःख आहे, अडचणी आहेत, त्रास आहे, जे काही तुम्ही आजपर्यंत भोगलेला आहे, त्रास जो आहे भोगलेला आहे, सहन केलेला आहे, तो नष्ट होण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच स्वामी महाराजांची ही नित्यसेवा. तर या सेवेने बऱ्याच जणांच्या आयुष्याचं खूप कल्याण झालेलं आहे, सोनं झालेलं आहे. या सेवेने बऱ्याच जणांच्या जीवनातील अडचणी, अडथळे दूर झालेले आहेत. त्यांना एक नवीन वाटचाल, नवीन वळण, योग्य ती दिशा मिळालेली आहे. तर तुम्हाला आणि आम्हाला या नवीन वर्षाची योग्य ती दिशा मिळो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या व्हिडिओला इथेच थांबवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.